11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लाइब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshops for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, नीट, जेई, सीईटी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। नमस्कार, प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेचे वेध लागलेल्या सांगली जिल्ह्यात मुसंडी मारलेल्या काँग्रेसचे उमेदवार प्रत्येक विधानसभा क्षेत्रात उभे राहणार का, अशी चर्चा आता मतदारसंघात सुरू झाली आहे। अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यावर वसंतदादा घराण्यावर अन्याय होतोय आणि ठाकरे गटाची कसलीही ताकद नसताना शिवसेनेने चंद्रहार पाटीलांना उमेदवारी देऊन विशाल पाटील यांना का डावलले, या प्रश्नांवरून विशाल पाटील यांना सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांनी प्रचंड चिकाटीने प्रचारात पाठीशी राहून निवडून आणले। पण आता प्रश्न हा आहे की विशाल पाटील यांना निवडणुकीत सहकार्य करणारे कार्यकर्ते नेते हे आपापल्या पक्षात जाऊन विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले। असे असताना विश्वजित कदम यांचा पलूसकडे गाव तर आमदार विक्रम सावंत यांचा जत मतदारसंघ सोडला तर काँग्रेसची ताकद फारशी कुठे दिसत नाही। त्यामुळे काँग्रेस पक्ष प्रत्येक विधानसभा क्षेत्रात आपला उमेदवार देणार का, अशा चर्चा मतदारसंघात होत आहेत। खानापूर आटपाडीत अगोदर काँग्रेस मजबूत होती आणि अजूनही काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, पण नेतृत्व नसल्याने ते पुढे येत नाहीत। तसेच मतदारसंघातील काँग्रेस नेत्यांनीही कधी सामान्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन केले नाहीत की त्यांच्या प्रश्नांसाठी झगडताना दिसले नाहीत। त्यामुळे फक्त निवडणुका आल्या की काही जण अमुक नेते लढणार, तमुक नेते लढणार असा ढोल वाजवतात आणि पुन्हा एरे मजा मागल्या अशी परिस्थिती होते। विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून केलेले प्रयत्न तमाम मतदारसंघांनी पाहिले आहेत। विशाल पाटील यांच्या विजयानंतर त्यांना किंग मेकर असे म्हटले जाऊ लागले, पण विश्वजित कदम यांच्या या करिश्म्याचा फायदा स्थानिक काँग्रेस घेताना दिसत नाही। इथं स्थानिक काँग्रेसमध्येच मेळ नाही। अनेक युवा नेते काँग्रेस पक्षासाठी धडपडताना पाहिले, पण त्यांची कुणीच दाद घेतली नाही। त्यामुळे पद घेऊन शांत बसणाऱ्यांना एकतर जागे करा, अन्यथा युवा कार्यकर्त्यांना तरी पद द्या, तरच इथली काँग्रेस पुन्हा जोशात येईल, असे अनेक कार्यकर्ते उघडपणे बोलून दाखवत आहेत। युवा नेते जितेश भैया कदम यांचे नाव काही जण घेतात, पण पुन्हा एरे मजा मागल्या अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे। स्वतः विश्वजित कदम यांनीच मतदारसंघात लक्ष घालून काँग्रेसची मजबूत बांधणी करून युवा नेते जितेश भैया कदम यांना उमेदवार म्हणून घोषित केले तर मात्र तालुक्यातील झोपलेली काँग्रेस जागी होऊ शकेल, एवढे मात्र नक्की। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा।